हाय हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर इरू स्कूलला गेली आहे आणि स्वरालासुद्धा झोपी घातलं आहे. तर आता मी नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगते की मग मी माझी कामं आवरून घेते स्वराला झोपवल्यानंतर. तर मी माझी कामं आवरून घेणार आहे आणि म्हटलं बरेच दिवस झाले आपलं असं इंटरॅक्शन झाला नाही फेस टू फेस. म्हणजे मी फक्त जस्ट शूट काढत होती आणि त्याला व्हॉईस ओव्हर करून असे मी करत होती. तर आणि तसा वेळही मॅनेज होत नव्हता. तर म्हटलं आज आपण आपलं थोडंसं रुटीन शेअर करूया. प्रत्येक दिवसाचं रुटीन असं सारखं नसतं. बऱ्याचदा होतात छोटी मोठी कामं असे मध्येच दुसरे काही नवीन निघतात असे होतात. तर मग आज मला इरू आणि स्वरा दोघींचेही कपडे आहेत. तर असं झालं की कपडे जास्त झाले तर ठेवायला जागा नाही असं. तर थोडेसे कपडे त्यांचं म्हणजे मी 2 बास्केट आहे त्या दाखवेलच मी तुम्हाला. त्यामध्ये त्यांचे कपडे ठेवते जे डेली यूज करतात त्या. आणि जी काही नवीन ड्रेसेस असतील तर ते मी कबर्डमध्ये ठेवते माझ्या. तर बघते मग आज ते मला थोडं आवरायचे त्यांचे कपडे सगळे जुने नवे असे सेपरेट करून सेपरेट ठेवायचे. तर आज तुम्हाला मी ते दाखवते. पण त्याआधी मी युरूला घेऊन येईल आणि कामं आवरून युरूला घेऊन येईल आणि त्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे. दुपारी स्वराला आणि इराला दोघींना पण आहे ना सर्दी जाणवत होती थोडीशी. म्हणजे स्वराला नाही काही एवढी, पण मग इराला आहे ना थोडी सर्दी वाटत होती स्कूलमधून आल्यानंतरच. तिला कालही होती पण आज जरा जास्त. त्यामुळे थोडं तिचं अंगही गरम होतं आणि मग कणकण करत होती थोडी. तिला थोडं तिचं होतं औषध. सकाळीच तिचे पप्पा घेऊन आले होते. ते औषध तिला पाजलं आणि सर्दीमुळे बहुधा टेस्ट पण जाते की काय. तर आज तिला जेवण पण गेलं. तर दुपारी कसं तरी थोडं बहुत तिने खाल्लं. मग तिला झोपी घातलं आणि मग त्यातच माझा वेळ निघून गेला सगळा. तर दुपारी काही मला आवरायला जमलं नाही. तर मग मी डिरेक्टली संध्याकाळी कपडे आवरायला घेतले त्यांचे. तर हे बघा स्वरा कशी डिस्टर्ब करते मध्ये मध्ये. तिने अजिबात व्यवस्थित आवरून दिलं नव्हतं. म्हणजे जसं आम्हाला सेपरेट करायचे होते, जे सेट आहे जसं पॅन्ट आणि टॉप असं एकत्र ठेवायचं तसं काहीच नाही जमलं शेवटी. घाई फोल्ड केले आणि ठेवले, कारण ती सगळे कपडे पण इकडे तिकडे करत होती. सारखं ते बास्केटमधून खाली उतरायची, बास्केटमध्ये जाऊन बसायची. तिला खूप खेळ सुचत होता, म्हणजे ते करता करता तिला खेळ वाटत होता थोडक्यात. जी घडी घातलेली जी कपडे होते मग ते पटपट करून त्यामध्ये ठेवले. आणि विरूचं सुद्धा काहीतरी चालू होतं कॅमेऱ्यासमोर येऊन येऊन सांगत होती सॉक्स आहे, डायपर आहे. तिचे डायपर आहे ना, मी बाहेर जाताना एखादा एक्स्ट्रा ठेवते सोबत. तर मग माझ्याचे पॅकिंगचे जे आहेत ना ते ठेवते मी, जेणेकरून मग नाही का यूज नाही झालं तर मग ते सेपरेट तसेच राहतील मी असे म्हणून मग ते सेपरेट असतात ना पॅकिंगवाले, तसेसुद्धा घेऊन ठेवते मी. आणि शक्यतो मी अवॉइड करते तिला डायपर घालणं. रात्री झोपताना वापरते, पण मग दिवसानं मी म्हणजे असं वापरत नाही शक्यतो. कधी जर बाय चान्स खूप गारवा असेल किंवा मग तिला बरं नसेल अशा वेळेस शक्यतो मी वापरतच नाही तिला डायपर. रात्री फक्त एक वेळ लावते. हे बघा कशी येऊन तिलाही कौतुक वाटत होतं. मध्ये मध्ये येऊन असं मध्ये मध्ये नाही का थोडी कॅमेरासमोर येऊन अशी आवाज काढत होती. ती कॅमेरा दोनदा तीनदा तिने पाडून दिला तो. तर ते मग मी परत कट करून परत मी लावलं, असं केलं. खूप आगाऊ आहे ती पण. मध्येच यायची आणि तिथंच मोबाईलसमोरच उभी राहायची आणि पाडून देत होती. असं करत होती. तिला एक नवल वाटत होतं हे काय चाललं आहे म्हणून. आणि ते आवरत असताना एकदा लाईटसुद्धा गेली. तर मध्येच मग व्हिडिओ कट झाला होता. मग परत आम्ही पुन्हा केलं. मग पसारा काढून ठेवला आणि त्यानंतरच नेमकी लाईट गेली होती. पण मग बरं तरी 5-10 मिनिटात लगेच लाईट वापस आली.
त्यानंतर स्वराची पूर्ण बॅग आवरून झाली. इरूला म्हटलं तेवढं नेऊन ठेव, आणि मग ती ठेवल्यानंतर तिने तिची जी बास्केट आहे ती माझ्याकडे आणून दिली. बघा छोटी तिची जीन्स आहे, शॉर्ट जीन्स, किती क्यूट वाटते. ती शक्यतो नको म्हणते घालायला, घरी घालत नाही ती. ही पण आहे, खूप कधीतरी घालते. तिला तर ही ज्याच्या लॉंग पॅन्ट आहेत त्याच आवडतात. ते बघा, हिला परत ती बास्केट ठेवली, हिला दुसऱ्या बास्केटमध्ये जाऊन बसायचं होतं. मी नको म्हणत होतो, पण शेवटी ती गेली. मी त्यामध्ये तिच्या ज्या पॅन्ट होत्या त्या घडी घालून त्यात ठेवल्या, पण हिने नाही, तिने मला त्या काढायला लावल्या, पुन्हा ती त्यात जाऊन बसली. ते बघा, परत ती खेळत बसली त्यामध्ये. म्हणजे ज्या घरात लहान मुलं असतील ना, म्हणजे जसं ज्यांच्या घरात असेल ते रिलेट करत असतील या व्हिडिओशी. काही आपण म्हणून मला टेन्शन आलं, तर मला दिवाळीचं आवरायचं आहे. मला इतकं टेन्शन आलं की मी कसं का आवरू, कारण मी एक पसारा काढला नाही, त्या एका पसाराचे 100 पसारे करायला तयार असतात, रेडी असतात दोघी पण. सगळं उचकूट बघणार, सगळं. त्यामुळे मला तर फार टेन्शन आलं. मला आवरायचं आहे दिवाळीचं. म्हटलं थोडं आधी सुरुवात करेन मी, मग कारण त्यानंतर फराळ पण करावा लागतो. आणि इराचे पण कपडे तसंच केलं, जे काही म्हणजे जे तिला येत नव्हते असे कमी झाले. पण जसा हा ब्लॅक टॉप आहे थोडासा तो असं व्हाईट झाला आहे थोडासा वापरून. मग जे असे नाही वाटत, मग ते साईडला काढावे लागले मला. स्वराचे तर नव्हते असे काही, स्वराचे सगळे चांगले होते, पण शॉर्ट्स व्हायला लागले तिला आता ते. आणि हिरूचा पीटीचा ड्रेस आहे, तो गेल्या वर्षाचा आहे. हिरूचा ते युनिफॉर्मचं शर्ट आहे. तर त्या दिवशी घडी घातलंच नाही मी, असंच ठेवून दिलं होतं. ते बघा, त्याला हे पडल्यात, सगळ्या गुढ्या पडल्यात त्याला. हे बघा हिचं कसं चाललं कॅमेऱ्याकडे बघून. तर अशाच पद्धतीने माझ्या दोन्ही पण बॅग आवरून झाल्यात. म्हणजे मी त्यांचे फक्त डेली यूजचे जे कपडे होते ना, मी तेच आवरायचं घेतलं आज. करणार होते मी सगळे नवीन सगळे काढून, तर आता ते नवीन कपडे वगैरे मग ते कपाटात जेव्हा कपाट आवरेल ना, आता तेव्हाच आवरेल. कारण दुपारी ना इरूला जरा बरं नाही, मग तिची जरा कुणकुण चालली होती, मग नाही शक्य झालं मला. तर मग फक्त डेली यूजचे कपडे होते ते व्यवस्थित, जे अनवॉन्टेड होते ते काढून टाकलेत, बरेचसे निघाले ते पण. जे काही छोटे होत आहेत किंवा मग थोडेसे स्वराचेच होते जे छोटे होते असे. आणि इरूचे तर आहे मोस्ट ऑफ जिथले येतात तसेच आहेत. आणि एकदम होते ते असं कलर फेंट पडला तर असे टाईपचे होते, ते काढून टाकलेत. आणि बस बाकी काही नाही, आवरून झाले. आता स्वयंपाक करायचा आहे मला. स्वयंपाकात बघते काय करायचं आहे, बघू. मग स्वयंपाक वगैरे करेल आणि मग इरूचा थोडासा अभ्यास आहे, आता बघू आज करते की नाही करते की अभ्यास पण. आणि बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ ते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा. आणि म्हणजे चालले हळूहळू म्हणजे सबस्क्राईबसुद्धा वाढत आहे. तर तुम्ही जर पहिल्यांदा बघत असाल माझा जो व्हिडिओ, तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि कुठून बघत असाल तुम्ही तो व्हिडिओ ते सुद्धा, म्हणजे जेणेकरून मला कळेल का कुठपर्यंत पोहोचतो आहे माझा व्हिडिओ, आणि मला कमेंट्स वाचून नक्की आनंद होईल. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. बाय.